लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सगळं किती सुंदर वाटतं ना. नवीन संसार, नवीन स्वप्न, नवीन नाती आणि त्या नात्यामध्ये आपण नावाचा एक कवळा धागा. समर आणि स्नेहाचं लग्नही असंच झालं होतं. समर पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत नोकरीला होता. शांत, समजूतदार पण थोडासा भावनांमध्ये गुंतून राहणारा. तर स्नेहा गावाकडची साधी, सुशिक्षित पण अत्यंत आत्मविश्वासू. तिच्या बोलण्यात गोडवा होता, वागण्यात सोज्वळपणा होता आणि चेहऱ्यावर एक निरागस हसू. पहिल्या भेटीतच समोरच्या आईला स्नेहा खूप आवडली होती. ही मुलगी घर सांभाळेल आणि आपल्याला माणूस पण जपायला शिकवेल, आईने तेव्हा म्हटलं होतं. समरही खुश होता. त्याला वाटलं होतं की माझ्या आयुष्यात मला योग्य जोडीदार मिळाला आहे. मग त्यांचं लग्न झालं. पहिले काही महिने सगळं अगदी स्वप्नांसारखंच होतं. स्नेहा सकाळी लवकर उठायची, आईला स्वयंपाकघरात मदत करायची, वडिलांना वेळेवर औषधे द्यायची, समरला डबा बनवून द्यायची आणि रात्री तो दमून आला की त्याच्या आवडीचा चहा करून समोर ठेवायची. समोरचे मित्रसुद्धा म्हणायचे, अरे यार, तू तर खूपच नशीबवान आहेस, अशी बायको सगळ्यांना मिळत नाही. तेव्हा समर हसायचा. त्यालाही अभिमान वाटायचा. पण काही महिन्यानंतर घरात काहीतरी बदलायला लागलं. एके दिवशी ऑफिसमधून समर थोडा लवकर घरी आला. घरी शांतता होती. आई हॉलमध्ये एकटी बसली होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. आई, काय झालं? समरने विचारलं. आई लगेच सावरली. काही नाही रे, डोळ्यात धूर गेला होता. धूर? पण स्वयंपाकघरात तर काहीच नाही. मग आईने विषय बदलला. समरला आईचं वागणं थोडं विचित्र वाटलं, पण त्याने फार खोलात जाणं टाळलं. रात्री सगळे जेवायला बसले. स्नेहा नेहमीसारखीच गोड बोलत होती. आई, अजून भाजी घ्या ना. बाबा, मी तुम्हाला पोळी वाढते. हे सगळं वरवर अगदी परफेक्ट सुंदर वाटत होतं. पण समरने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती हसत होती, पण ते हसू डोळ्यापर्यंत पोहोचतच नव्हतं. ते आठवून त्या रात्री तो झोपला नाही. म्हणूनच पुढचे काही दिवस समरने निरीक्षण सुरू केलं. स्नेहा त्याच्यासमोर एकदम आदर्श सून होती, पण तो घराबाहेर पडताच घरातील वातावरण मात्र बदलायचं. असंच एकदा तो काहीतरी विसरल्यामुळे ऑफिसमधून अर्ध्या रस्त्यातून परत आला. दरवाजाजवळ पोहोचताच त्याला आतून स्नेहाचा कडक आवाज ऐकू आला. आई, किती वेळा सांगितले तुम्हाला, माझ्या वस्तूंना हात लावू नका. माझ्या किचनमध्ये मला माझ्या पद्धतीने काम करायचं आहे. सगळीकडे तुमचं नियंत्रण असणार असेल तर मग मी इथे का आली आहे? हे ऐकून समरला धक्का बसला. तो थबकला. तो काही क्षण दरवाजाबाहेरच उभा राहिला. आतून आईचा हळवा आवाज आला. अगं, मी फक्त डब्यात साखर भरत होते. मग विचारायचं ना. मला नकोय कोणीही माझ्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायला. समरच्या हातातील चावी थरथरली. सरळ तो आत गेला आणि स्नेहा क्षणात बदलली. अरे, तू परत? काही विसरलास का? तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच गोड हसू. समरने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याला तिचं हसू खोटं वाटलं. हो, लॅपटॉप चार्जर विसरलं होतो. पण आई मात्र शांत होती. तिने नजर खाली घातली होती. समर गोंधळला होता, पण तो काहीच फार बोलला नाही. तो तिथून निघून गेला. पण त्या दिवशी ऑफिसमध्ये बसून समरच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. माझ्या किचनमध्ये. घर आईचं होतं, किचन आईचं होतं, पण स्नेहाच्या आवाजात मालकी हक्क होता आणि आदराचा अभाव होता. त्या रात्री समरने स्नेहाला विचारलं की तू आज आईवर का ओरडलीस? स्नेहा 2 क्षण गप्प राहिली. मग डोळ्यात पाणी आणत म्हणाली, मी कधी ओरडले? तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस? मी ऐकलं स्वतः. हो, माझा आवाज चढला असेल, पण रोज मला छोट्या छोट्या गोष्टीवर टोमणे मारले जातात. आमच्या घरात असं होत नाही, आमच्या काळात असं नव्हतं, हे नीट नाही, ते नीट नाही, आणि मी किती सहन करू? ते ऐकून समर गोंधळला. आई असं काही बोलते? तिने हुंदका दिला. मग तुला काय वाटतं, मी मुद्दाम तुझ्या आईशी वाईट वागेन? मी इतकी वाईट आहे का? यावर समर शांत झाला आणि त्या रात्री पुन्हा एकदा ती जिंकली, कारण तिने अश्रूंनी सत्य धुसूर केलं होतं. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यात घरात छोट्या छोट्या घटना घडत राहिल्या. वडिलांच्या औषधांचा डबा वेळेवर नसायचा, आईचा चष्मा गायब व्हायचा, स्वयंपाकघरात मीठ जास्त किंवा कमी व्हायचं, आणि मग स्नेहा सगळ्यांसमोर म्हणायची, आई, तुमचं वय झाले, तुम्ही आराम करा, सगळं सांभाळणं आता तुमच्याकडून होत नाही. ही वाक्य वरवर काळजीची वाटायची, पण त्यात एक लपलेला अपमान होता. हळूहळू घरातल्या सगळ्या किल्ल्या, पैसे, स्वयंपाकघर, कपाट, औषध सगळं स्नेहाच्या नियंत्रणाखाली गेलं होतं आणि आईचं अस्तित्व कमी होत गेलं होतं. एके रात्री समरने आईला विचारलं की
आई खरं सांग, स्नेहा तुला त्रास देते का? आई काही वेळ शांत राहिली, मग फक्त एवढंच म्हणाली, बाळा, संसार टिकवायचा असेल तर काही गोष्टी गिळाव्या लागतात. म्हणजे देते. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तू सुखी राहा, माझं काही नाही, हे उत्तर होतं आणि नव्हतंही. पण त्या रात्री समरच्या मनात संशयाचं बी पक्कं रुजलं. एक रविवारी समरचा कॉलेजमधला मित्र महेश अचानक घरी आला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. स्नेहाने त्यांचं मोठ्या आदरातिथ्याने स्वागत केलं. चहा, नाश्ता, गोड बोलणं, कौतुक. महेशची पत्नी म्हणाली, स्नेहा, तू खूप भाग्यवान आहेस. इतकं छान संयुक्त कुटुंब, सासू सासरे, प्रेमळ नवरा. स्नेहा हलकी हसली, पण पुढच्याच क्षणी ती म्हणाली, भाग्यवान? वरवर तसं वाटतं, पण संयुक्त कुटुंबात बाईला स्वतःचं आयुष्य उरत नाही. सगळ्यांना खुश ठेवण्यात ती संपते. आई समोर बसली होती. त्या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर सावली आली आणि महेशची पत्नी थोडी अस्वस्थ झाली. समरने लगेच विषय बदलला, पण त्याला जाणवलं की स्नेहा आता फक्त घरातच नाही, तर बाहेरच्यांच्या समोर देखील हळूहळू स्वतःचं खरं रूप दाखवू लागली होती. एके दिवशी समर बँक स्टेटमेंट पाहतो, तेव्हा त्याच्या नजरेस काही मोठे व्यवहार समोर आले. ऑनलाईन शॉपिंग, महागड्या साड्या, सलून, सोन्याच्या दागिन्यांची बुकिंग आणि एकूण रक्कम पाहून तो दचकला. स्नेहाने लग्नाआधी स्वतःला साधी, सरळ म्हणून दाखवलं होतं. मग तो शांतपणे म्हणाला, स्नेहा, हे खर्च कशाचे? तेव्हा ती सहज म्हणाली की, अरे, घरात पाहुणे येतात, कार्यक्रम असतात, थोडंफार लागतंच ना. थोडंफार? हा महिन्याचा खर्च माझ्या EMI इतका आहे. स्नेहाचा चेहरा बदलला. म्हणजे मी तुझी बायको आहे की नोकरानी? माझ्या गरजांसाठी पैसे खर्च झाले तर तुला त्रास होतो? गरजा आणि चैनीमध्ये फरक असतो स्नेहा. यावर स्नेहा म्हणते, वा, लग्नानंतरच खरं रूप दिसलं तुझं. मुलीला आणायचं, पण तिला माणूस म्हणून नाही, खर्च म्हणून बघायचं. पुन्हा तिने भावनिक चाल खेळली. मग समरचा आवाज वाढला नाही, पण त्याच्या मनात काहीतरी तुटायला लागलं होतं. त्यानंतरच्या काही दिवसांनी समरच्या आईचा 60वा वाढदिवस होता, म्हणून त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली. आईसाठी केक आणला, एक सुंदर शाल घेतली, वडिलांना देखील आनंदाने तयार केलं. पण स्नेहाला हे सगळं फारसं आवडलं नाही. इतका खर्च कशाला, घरातच साधं करू ना, असं ती म्हणाली. समरने हसून सांगितलं, आईसाठी आहे, आयुष्यात पहिल्यांदा थोडं खास करतोय. स्नेहा गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. संध्याकाळी काही नातेवाईक आले. केक कापायची वेळ आली. समरने आईला पुढे बोलावलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तेवढ्या स्नेहाने मोठ्याने म्हटलं की, आई, जपून हां, हात थरथरतात तुमचे, केक खाली पडला तर सगळा वाया जाईल. सगळे क्षणभर शांत झाले. हे वाक्य जरी वरवर काळजीचं होतं, पण त्यातला उपहास सगळ्यांना जाणवला. आईच्या हातांनी खरंच थरथर कापायला सुरुवात केली. समरने लगेच तिचा हात धरला. त्या क्षणी त्याने स्नेहाकडे पाहिलं. तिच्या ओठावर एक क्षीण समाधानाचं स्मित हास्य होतं, जणू तिला हेच हवं होतं. त्या रात्री समर पहिल्यांदा संतापला. तू आईचा अपमान केला? मग स्नेहाही तावातावाने म्हणाली, मी काळजी घेतली. तुला आता माझं सगळंच वाईट दिसतं का? कारण तुझ्या आईने तुला माझ्याविरुद्ध भरवले. बस झालं. आईने आजपर्यंत एकच शब्दही तुझ्याविरुद्ध बोलला नाही. पण मी पाहिले, ऐकले, समजले. तुझं गोड बोलणं, तुझे अश्रू, तुझी नाटकी, हे सगळं. स्नेहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग ती हसली आणि ते हसू भयावह होतं. शेवटी कळलंच ना तुला? बरं झालं. समर स्तब्ध झाला. म्हणजे? तिचा आवाज आता पूर्णपणे बदललेला होता. हो, मला हे घर माझ्या पद्धतीने हवं होतं. मला कोणाचं नियंत्रण नको होतं. तुझी आई प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असते. मी माझं स्थान निर्माण केले आणि हो, मी हे जाणीवपूर्वक केलं आहे. तू? हो. घरात सत्ता मिळवायची असेल तर प्रेमापेक्षा नियंत्रण जास्त उपयोगी पडतं. हे ऐकताच समरच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि अजून एक गोष्ट, ती शांतपणे म्हणाली, काय? मी तुझ्याशी प्रेम करून लग्न केलं नाही. समरचे डोळे मोठे झाले. हे काय बोलतेस तू? तू चांगला आहेस, स्थिर आहेस, पगार आहे, कुटुंब चांगलं आहे आणि मला सुरक्षित आयुष्य हवं होतं, बस इतकंच. म्हणजे इतके दिवस हे सगळं? भूमिका, नाटक? हे शब्द ऐकून त्याच्या छातीत काहीतरी कोसळलं. माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं, तो तुटक्या आवाजात म्हणाला. तिने खांदे उडवले. ती तुझी चूक होती, असं बोलून ती तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात विचित्र शांतता होती. आईने चहा केला नेहमीसारखाच, पण तिच्या हातातील कंपने होती. समर तिच्यासमोर बसला. आई, मला माफ कर, मी इतके दिवस काहीच समजू शकलो नाही. आईने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात खूप वेदना, पण राग नाही.
बाळा, संसारावर संशय घेतला की घर मोडतं म्हणून मी गप्प राहिले. पण तुझ्यावर अन्याय होत होता. हो, होत होता. पण मला वाटलं कधीतरी तिला समजेल, कधीतरी ती खरंच या घराला आपलं मानेल. असं बोलताना आईचा आवाज थरथरला. पण बहुतेक काही माणसं घरात येतात, घर बनवायला नाही तर घरावर राज्य करायला. समरच्या डोळ्यात पाणी आलं. तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडला. लहानपणानंतर कदाचित पहिल्यांदाच. इकडे स्नेहा काही दिवस आणखीन तशीच राहिली, जणू काही घडलंच नाही. ती अजूनही घरात फिरत होती, फोनवर मैत्रिणींशी हसत बोलत होती, ऑनलाईन ऑर्डर्स करत होती आणि कधीकधी मुद्दाम आईकडे पाहून हलकंसं स्मितहास्य करत होती, जणू ती सांगत होती की तुम्ही काहीच करू शकत नाही. पण समर बदलला होता. त्याने घरात कॅमेरे लावले, कायदेशीर सल्ला घेतला, बँक अकाउंट्स वेगळे केले, आईवडिलांच्या मालमत्तेची कागदपत्रे सुरक्षित ठेवली. त्यानंतरच्या काही महिन्यांनी एके दिवशी त्याने स्नेहासमोर सर्व पुरावे ठेवले. व्हिडिओ कॉल्स, व्हिडिओ क्लिप्स, ऑडिओ रेकॉर्डिंग, बँक व्यवहार आणि तिच्या फोनवरून मैत्रिणीला पाठवलेले मेसेजेस. सासूला हळूहळू साईडला केले. घरावर पूर्ण कंट्रोल आला की मग पुढचं बघेन. समर भावनिक आहे, त्याला सहज हाताळता येतं. ते पाहून स्नेहाचा चेहरा पहिल्यांदाच फिकट पडला. तू माझा फोन चेक केलास? तू माझं आयुष्य चेक केलंस? हे सगळं कोर्टात टिकणार नाही. हो का? मग पाहूयात पुढे काय होतंय ते, समर म्हणाला. तेव्हा स्नेहाने स्वर बदलला. समर, मी चुकले. मी तणावात होते. मी ॲडजस्ट होत नव्हते. मला इन्सिक्युरिटी होती. मी बदलते, खरंच बदलते. बस झालं तुझं नाटक. आईला जेव्हा तू रडवलंस तेव्हा बदलायची वेळ होती. बाबांना दुर्लक्षित केलंस तेव्हा बदलायची वेळ होती. माझ्या प्रेमाची थट्टा केलीस तेव्हा बदलायची वेळ होती. स्नेहाच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती दिसली. काही दिवसांनी स्नेहा माहेरी गेली. तिच्या आईवडिलांना जेव्हा सत्य कळलं तेव्हा तेही हादरले. स्नेहाची आई रडत म्हणाली की आम्हाला वाटलं आमची मुलगी सुखी आहे, पण तिने असं कसं केलं असेल यावर विश्वास बसत नाही. स्नेहा मात्र अजूनही हट्टी होती. मी चुकीची काही केलेले नाही. प्रत्येक बाईला तिचं स्थान हवं असतं. समर तेव्हा शांतपणे म्हणाला, अगं स्थान मिळवायचं असतं, हिसकावून घ्यायचं नसतं. स्नेहा कधीच सुधारणार नाही हे समरच्या चांगलंच लक्षात आलं होतं. म्हणूनच त्यानंतर त्याने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. घरात पहिल्यांदाच पुन्हा शांतता होती, पण ती आनंदाची नव्हती. ती जखमेवरची मलम लावल्यासारखी शांतता होती. आणि या सगळ्या धक्क्यामुळे आईची तब्येत खालावली. तिला रक्तदाबाचा त्रास वाढला. त्यामुळे काही दिवस हॉस्पिटलमध्येही दाखल करावं लागलं. समर मात्र स्वतःला दोष देत राहिला. माझ्यामुळे आईने हे सगळं सहन केलं. वडील एकदा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं हा गुन्हा नाही, पण त्याच चुकीत कायम जगत राहणं तो गुन्हा आहे. पण तू वेळेत जागा झालास हे महत्त्वाचं आहे. त्या वाक्याने समरच्या मनात थोडासा आधार निर्माण झाला. घटस्फोटची केस सुरू असताना स्नेहाने शेवटचा डाव खेळला. तिने नातेवाईकांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर वेगळीच कहाणी सांगायला सुरुवात केली की माझ्यावर मानसिक अत्याचार झाले आहेत. संयुक्त कुटुंबाने मला स्वीकारलं नाही. मी एकटी लढले. तेव्हा काही लोक तिच्यावर विश्वास ठेवू लागले. समरला राग आला, पण आईने थांबवलं. कारण सत्याला आवाज कमी असतो, पण वजन जास्त असतं. त्यानुसारच स्नेहाचे संदेश, व्हिडिओ, आर्थिक व्यवहार, तिचे वर्तन हे सगळं काही कोर्टात उघड झालं आणि तिचा खोटेपणा देखील कोसळला. ज्यांना ती स्वतःला बळी दाखवत होती त्यांनाही हळूहळू सत्य कळलं होतं. घटस्फोटाचा निर्णय आला त्या दिवशी समर कोर्टाबाहेर बराच वेळ उभा होता. स्नेहा काही अंतरावर उभी होती. ती त्याच्याकडे आली. तुला वाटतं तू जिंकलास? तो शांतपणे म्हणाला, नाही, या नात्यात कोणीच जिंकलं नाही, पण कमीत कमी आता माझं घर हरलं नाही. स्नेहाने कटाक्ष टाकला. तुला पुन्हा अशी बायको मिळणार नाही. समर म्हणाला, हो, तुझ्यासारखी बायको मिळू देखील नये हीच माझी आता प्रार्थना आहे. स्नेहा रागाने निघून गेली आणि त्या क्षणी समरच्या आयुष्यातील एक मोठं काळं प्रकरण संपलं होतं. असंच तणावात काही महिने गेले. आईची तब्येत सुधारली. ती पुन्हा हळूहळू हसायला लागली. वडील बागेत वेळ घालवू लागले. घरात पुन्हा सकाळच्या चहाचा सुगंध येऊ लागला. भिंतीवरची शांतता आता वेदनेची नव्हती, ती सावरण्याची होती. समरने स्वतःमध्ये बदल केला. तो आईसोबत बाजारात जायचा, वडिलांसोबत मंदिरात जायचा, रविवारी घरात स्वयंपाक करायचा. एके दिवशी आई म्हणाली की बाळा, पुन्हा लग्न कर. समर म्हणाला, आई, अजून वेळ आहे. समर, सगळ्या मुली सारख्या नसतात. तो काही बोलला नाही. त्याला माहीत होतं आई बरोबर बोलत आहे, पण जखमा भरायला वेळ लागतो.
काही महिन्यांनी समर एका वृद्धाश्रमात गेला. त्याच्या कंपनीकडून सामाजिक उपक्रम होता. तेथे त्याची भेट अमृताशी झाली. ती तिथे स्वयंसेवक म्हणून कार्य करत होती. शांत, साधी, संयमी. वृद्ध लोकांशी बोलताना तिच्या डोळ्यात आदर दिसत होता. एका आजींना ती प्रेमाने जेवण भरत होती. समर बराच वेळ तिला पाहत राहिला. तिने त्याच्याकडे पाहून विचारलं, "काय झालं? एवढं का बघताय?" तो नकळत म्हणाला, "खरं रूप पाहतोय." ती हसली, "म्हणजे?" "काही नाती फक्त काही माणसं बाहेरून गोड असतात, आतून कडू, आणि काही माणसं साधी दिसतात, पण आतून फार सुंदर असतात." अमृताने काही उत्तर दिलं नाही, फक्त हलकंसं स्मितहास्य केलं. काही महिन्यांनी समरने पुन्हा आयुष्याला संधी दिली. यावेळी त्याने बाह्य गोडावा पाहिला नाही, तर त्याने स्वभाव पाहिला, वृद्धांशी वागणं पाहिलं, आईबाबांबद्दल आदर पाहिला, पैशाबद्दलची समज पाहिली, रागातील शब्द पाहिले आणि स्वतःच्या चुकांची कबुली देण्याची तयारी देखील पाहिली. कारण त्याला समजलं होतं की माणसाचं खरं रूप प्रेमाच्या बोलण्यात नाही, तर अधिकार मिळाल्यावर त्याच्या वागण्यात दिसतं. आणि बायकोचं खऱ्या अर्थाने खरं रूप हे तिच्या नवऱ्यावरच्या प्रेमात नाही, तर त्याच्या आईवडिलांशी, घराशी, संकटाशी आणि स्वार्थाशी तिच्या वागण्यात दिसतं. स्नेहा चुकीची होती, पण या कथेचा अर्थ सगळ्या बायका अशाच असतात असा होत नाही. तर या कथेचा असा अर्थ होतो की नात्यामध्ये फक्त गोड बोलणं पुरेसं नसतं. प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण चालत असेल तर ते प्रेम नसतंच. घर सांभाळणं आणि घरावर राज्य करणं यात फरक असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठांचा अपमान करून उभा राहिलेला संसार कधीच सुखाचा नसतो. समरने खूप उशिरा का होईना एक गोष्ट शिकली. खरं रूप चेहऱ्यावर दिसत नाही, तर ते वेळ, सत्ता, पैसा आणि परिस्थितीसमोर आलं की उघड होतं. त्या दिवशी आई अंगणात तुळशीला पाणी घालत होती. वडील वर्तमानपत्र वाचत होते. घरात पुन्हा एकदा शांतता होती. समर दारात उभा राहून त्या घराकडे पाहत होता. कधी काळी हेच घर त्याला कैद वाटू लागलं होतं, पण आज पुन्हा तेच घर त्याला घर वाटत होतं. आणि मनात एकच विचार उमटला, बायकोचं खऱ्या अर्थाने खरे रूप पाहिले, पण त्या रूपामुळे आईचं खरं मोलही कळलं. स्नेहा घर सोडून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता होती. ती शांतता सुखाची नव्हती, ती जखम भरत असल्याची होती. आई अजूनही तशीच होती, शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे थकलेले हसू समरच्या मनाला टोचत होते. एक दिवस सकाळी आई अंगणात तुळशीला पाणी घालत होती. समर तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "आई, मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय होऊ दिला." आईने त्याच्याकडे पाहिलं. "बाळा, नाती टिकवताना कधीकधी आपण स्वतःला विसरतो. तू चुकीचा नव्हतास, तू फक्त विश्वास ठेवला होतास." हे ऐकून समरचे डोळे भरून आले. काही दिवसांनी कोर्टात पहिली सुनावणी होती. स्नेहा आली होती आणि नेहमीसारखीच नीटनेटकी, आत्मविश्वासाने भरलेली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे ते बनावट हसू समरला घाबरवत नव्हते. मग तिने शेवटचा प्रयत्न केला, "समर, अजून वेळ गेलेली नाही. आपण एकत्र परत राहू शकतो." त्याने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. "एकत्र? जिथे प्रेम नव्हतं तिथे संसार कसा उभा राहणार?" तिचा चेहरा कठोर झाला. "तू माझ्याशिवाय सुखी राहू शकणार नाहीस." तो म्हणाला, "तुझ्यामुळे मी तुटलो होतो, पण आईमुळे मी पुन्हा उभा राहिलो आहे." स्नेहा काही बोलू शकली नाही. कोर्टाबाहेर येताना आईने समरचा हात घट्ट धरला. "आज मला पहिल्यांदा वाटलं, माझा मुलगा मला परत मिळाला आहे." त्या एका वाक्याने समरच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला अपराधीपणा विरघळायला लागला होता. घरी परतल्यावर त्याने आईसाठी स्वतः चहा बनवला, वडिलांसोबत बसून गप्पा मारल्या आणि अनेक महिन्यांनी त्या घरात पुन्हा एकदा मनापासून हसू उमटलं. काही महिन्यांनी स्नेहा आणि समरचा घटस्फोट झाला. ती निघून गेली, पण तिच्या जाण्याने समरचं घर रिकामं झालं नाही. या उलट त्या घरातील खोटेपणाचं ओझं मात्र नक्कीच निघून गेलं होतं. समरने त्या दिवसानंतर एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली की बायकोचं खरं रूप तिच्या गोड बोलण्यात दिसत नाही, तर ते तिच्या स्वार्थ, अहंकार आणि संकटातल्या वागण्यात दिसतं. आणि आईने त्याला अजून एक गोष्ट शिकवली, घरात येणारी सून ही फक्त मुलाची बायको नसते, ती घराचा श्वास असते. श्वास जरी स्वार्थी असला तर ते घर जिवंत असूनही गुदमरायला लागतं. त्या घरात समर अंगणात उभा राहून आकाशाकडे पाहत होता. डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, तर ते होतं सत्य कळल्याचं, आईचं मोल समजल्याचं आणि पुन्हा नव्याने जगायला शिकल्याचं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.